फळबागा असतात यांना छाटणी करण्याची आवश्यकता नाही असं आता शिकलो. परंतु 95 नंतर हळूहळू इस्रायल आणि साऊथ आफ्रिका यांच्या माध्यमातून हे अतिघन लागवड आलं आणि याच्या छाटणी म्हणजे हा प्रकार सुरू झाला. आता छाटणी करण्याची कॅनॉपी मॅनेजमेंट साठी बघा 2 प्रकारच्या छाटणी असतात. एक तर झाडाचा सांगाडा तयार करण्यासाठी. झाडाचा सांगाडा कसा करायचा असतो की झाडाला योग्य प्रकारे चौबाजूने आत सूर्यप्रकाश कसा एंटर होईल हे पाहायचं. झाडाला योग्य आकार दिला गेला पाहिजे. झाडाच्या फांद्यांनी फळाचा लोड व्यवस्थित पेलला पाहिजे आणि आंतरमशागतीत ते बाग सोयीची राहिली पाहिजे. आणि पहिलं आपल्याला 50 सेंटीमीटर पर्यंत किंवा जे अंतर 2 ओळीमध्ये असेल त्या हिशोबानं आपल्याला 50, 60, 70, 1 सेंटीमीटर किंवा जास्तीत जास्त 1 मीटर पर्यंत सिंगल स्टेम ठेवायचं असतं. आणि फळधारणेसाठीची छाटणी हा दुसरा पार्ट आला. मग फळधारणेसाठीची छाटणी ही आपल्या बागेमध्ये असते की या वर्षीचे फळ काढणं झाले की ही छाटणी करायची असते. म्हणजे साधारणतः 20 मे ते मे एंड पर्यंत ही छाटणी काढायची असते. या छाटणीमध्ये रोगट वाळलेल्या फांद्या काढायच्या. जुना आंबा बागात झाडाच्या फांद्या खुरटलेल्या फांद्याऐवजी जोमदार फांद्या येतात. याच्यासाठी ज्या खुरटलेल्या फांद्या याचे शेंडे मारायचे. घेराच्या आत जास्तीत जास्त फळधारणा होईल म्हणजे आत सूर्यप्रकाश जर पोहोचला तर आत फळधारणा जास्तीत जास्त होते. जास्तीत जास्त फळधारणा होण्यासाठी जोमदार फांदीवर निरोगी फळ ते मी तुम्हाला दाखवेल. अतिशय निरोगी फळ हे जोमदार फांदीवर येतं आणि पूर्ण बागेमध्ये मोकळी हवा खेळती राहण्यासाठी हे छाटणी असतात. आता कलमांना वळण देण्यासाठीची छाटणी ही छाटणी बघा हे कलम असतं. हे कलमाला पहिलं तुम्ही 50 सेंटीमीटर पर्यंत ज्या वेळेस तुम्ही अतिघन लागवड करता त्यावेळेस साधारणतः 50-55 सेंटीमीटर पर्यंत हे सिंगल स्टेम ठेवायचं आणि याचं शेंड मारायचं. हे शेंड मारल्यानंतर त्याला इथं 4-5 फांद्या येतात. त्या 4-5 फांद्यापैकी अशी एक थोडी खाली, एक थोडीशी वर आणि एक थोडीशी आणखी वर एका ठिकाणाहून आलेल्यापेक्षा अशा वर खाली 3 फांद्या ठेवायच्या आणि ह्या 3 फांद्या परत ह्या वाढू द्यायच्या. ह्या 3 फांद्या व्यवस्थित वाढतात. कुटुंबामध्ये त्याला बेचके येतात. ते बेचके कमी करून 40-50 सेंटीमीटर पर्यंत हे परत शेंडे मारायचे येते. हे शेंडे मारले की यावर परत 3 ठेवायच्या. एखाद्या ठिकाणी 2 ठेवा परंतु 4 ठेवायच्या भानगडीत पडू नका. आणि याच्यावर परत 2 किंवा 3 फांद्या ठेवायच्या की तुमच्या झाडाचा 3ऱ्या वर्षीचा सांगाडा तयार होतो आणि 1:3:3:3 म्हणजे तुम्हाला 3ऱ्या वर्षी या बेअरिंग फांद्या या 27 येतात. 27 फांद्यापैकी 20 फांद्यावर जरी आपल्याला फळं मिळाली आणि एकरी 666 झाडं असतात. 666 झाडापैकी 600 जरी फळात आले आणि 20 फळं म्हणजे एका झाडाला 20 फळं म्हणजे 250 ग्रामचं फळ जरी धरलं तर 4.5 किलो माल येतो. म्हणजे तुम्हाला 2.5 टन माल 2 ते 2.5 टन माल हा 3ऱ्या वर्षीच्या हंगामात हमखास तुम्हाला मिळतो. तर या प्रकारची ही छाटणी आणि छाटणी करत असताना काय झालं छाटणी करत एक लक्षात घ्या. हे इथं मल्चिंग केलंय. लागवड केल्यानंतर मल्चिंग केलंय. हे केलेलं आहे. तर छाटणी ही जी छाटणी करायची तुम्हाला ही छाटणी झाड लावलं की लगेच नका करू. ही छाटणी जून मध्ये जर कधी जुलै ऑगस्ट मध्ये झाड लावलं तर शक्यतो ही छाटणी फेब्रुवारी मध्ये करा. त्याला थोडेसे पानं येऊ द्या. चांगल्या फांद्या येऊ द्या. सो दॅट त्याचे मुळं आणि खोड ताकदवान बनते आणि त्याच्यानंतर ही पहिली छाटणी करायची.
ही पहिली छाटणी केली की दुसरी छाटणी ही जून मध्ये करा, तिसरी सप्टेंबर मध्ये, अशा टाईपची एक सीझन पूर्ण जाऊ द्यायचा. हे बघा तिसऱ्या वर्षी फळं आणि फळासाठीची छाटणी ही आपण परत एकदा एप्रिल मध्ये परत घेऊ, वेबिनार घेऊ, ती सविस्तर आपल्याला त्यावेळेस सांगता येईल. आणि आता सध्या काय बरं का आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे की नवीन नवती आलेली. नवीन नवतीमध्ये सीएन रेशो मेंटेन होणं अत्यंत गरजेचं. आता सीएन रेशो म्हणजे काय असतो? सीएन रेशो म्हणजे हे असं कार्बोहायड्रेट आणि नत्राचं प्रमाण. याच्यामध्ये सुरुवातीला बघा कार्बोहायड्रेट अति कमी असला, नत्र खूप जास्त असलं तर तिथं फळधारणाच होत नाही. म्हणजे आपण एक नत्र थोडस जास्त असलं, कार्बोहायड्रेट थोडं कमी असलं तर थोडीफार फळधारणा होते. पण कार्बोहायड्रेट जास्त, नत्र त्या प्रमाणात कमी असलं तर इथं फळधारणा आपली भरपूर होते. कार्बोहायड्रेट अतिशय 4 ठिकाणी कार्बोहायड्रेट आणि हे 2 झाले असतं इथं. एन अतिशय कमी असलं तर मोहर खूप येतो, परंतु मग त्याच्यामध्ये जीएचं प्रमाण कमी असतं आणि फळाची साईज वाढत नाही. आणि ही ही जे सीएन रेशो असतो हा या काडीतला सीएन रेशो आहे, पानातला नाही. पानामध्ये जे पान जे मॅच्युअर होतं, आपण पक्व करून घ्यायचे म्हणतो, म्हणजे याच्यातला जो कार्बोहायड्रेट बनतो तो ह्या काडीत येतो, म्हणजे काडी पक्व होती. आणि ही काडी पक्व झाली की त्याच्यातून ज्या बेचक्यातून नवती बाहेर यायची का मोहर बाहेर यायचं, तर त्याच्यातून मोहर बाहेर येतो. आता बघा, आता ही जी नवती आली, या नवतीवर परत आता मोहर आणण्यासाठी आपण 05234च्या स्प्रेइंग सुरू केलेले आहेत. त्याच्यानंतर KNO3 आपण फवारले किंवा काही शेतकऱ्यांना सुरुवात केलेली. हा KNO3 फवारणीची वेळ आहे. म्हणजे फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर मध्ये KNO3 किंवा लिओसिन आपण फवारून हे फळधारणा म्हणजे मोहर आणण्याचं प्रमाण वाढवत असतो. आता थंडी थोडीशी वाटायला लागलेली आहे. ही थंडी जर बऱ्यापैकी सुरू झाली तर आपल्याला या महिन्यामध्ये यावर्षी सुद्धा मोहर येईल. आणि ज्याच्यावर नवती अशा बागायतदारांना सुद्धा नवती बऱ्यापैकी त्यांना थोडासा 8-15 दिवस उशिरा येईल, पण मोहर येईल. आता ही कॅनॉपी कशी असायला पाहिजे बघा, नवीन बागायतदारासाठी मी खास सांगतो की आपण काय करतो, छाटणी करायची म्हणजे बाजूच्या फांद्या काढल्या, ह्या इकडच्या काढल्या की चालली वर. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, हे मधलं सेंट्रल लीडर जरी मारलेला आहे, परंतु ही वर वर चालली. बाग कशी छाटणी कशी पाहिजे की ही फांदी फार वर नाही गेली पाहिजे, ही खालीच पाहिजे. इथं फक्त फळ आल्यानंतर ते फळ खाली टेकून इतक्या खाली ते पाहिजे, म्हणजे फार वर घ्यायची नाही. आणि वर इथं उलटी छत्री असल्यासारखी कॅनॉपीचा जो घेर असतो शेंडा असा खड्ड पडलं पाहिजे. आणि मध्ये मध्ये मग याला विंडोज पाहिजे, म्हणजे खिडक्या पाहिजे. अशा प्रकारची छाटणी आवश्यक आहे. आपले जे अशोकराव सूर्यवंशी महाकेसरचे संचालक, त्यांची अतिशय मॉडर्न पद्धतीनं आता 5व्या वर्षातली बाग आहे, अतिशय मॉडर्न अशी छाटणी झालेली आहे. पाहिजे तर आपण त्यांना फोन करून त्यांच्या बागेचे फोटो मागू शकता. आपले वाघमोडे साहेब आहेत सोलापूरचे, त्यांच्या बागेतली छाटणी अतिशय योग्य पद्धतीनं झालेली आहे. ही आपले याचे कोल्हापूरचे गोकुळ दूधचे चेअरमन, माजी चेअरमन, त्यांची बाग ही अतिशय उत्कृष्ट बाग आता उभी राहिलेली आहे. आता ही फळासाठीची छाटणी लवकर करावी, आंबा काढणी झाली की लगेच करावी. छाटणी झाल्यानंतर त्याला आणि खत कोणते द्यायचे, नत्रयुक्त खताचा मारा ठेवायचा, म्हणजे जून मध्ये त्याच्यावर नवती येईल आणि मोठ्या प्रमाणात नवती येईल. बाकी काळजी त्याची व्यवस्थित घ्यायची. आता हे बघा, तुम्ही ह्या फांदीची अशी जर कधी ही इकडं माग हे पेर बघा इथून इथपर्यंत आहे, परंतु याच्यावर दुसरं पेर जे आलेलं आहे हे अगदी 1 सेंटीमीटरच आहे, हे 1.5-2 सेंटीमीटर आहे. तर याच्यावर जर आता मोहर आला तर किती लहान मोहर येईल, म्हणजे त्या मोहरामध्ये ताकदच कमी राहील. त्यामुळं ही फांदी
एक 9-10 इंच 1 फूट मागे छाटली तर अशा प्रकारचं याला जोमदार नंतर फूट येते आणि या फुटीवर असा जर चांगला मोहर आला तर तो मोहर मग फळधारणा चांगली देतो. आता आंबा काढी ही मोहर आपण हे बघा कुठल्याही आंबा काढीची पक्वता कालावधी हा व्हरायटी वाईज वेगवेगळा असतो. वाण परतवे हापूस मध्ये नवीन नवती आली तर त्या काडीवर 7-8 महिन्यापर्यंत मोहर येत नाही. केसरला नॉर्मल याच्यामध्ये 3-3.5 महिने लागतात. परंतु थोडस आपण आता कल्चरची टेक्नॉलॉजी आली पॅक्लोबिट्राझोलची तर त्यामुळं मोहर थोडासा लवकर येणं शक्य झालेलं आहे. थंडी आणि हे दोन्ही जर चांगली पडली तर यामध्ये थोडा लवकर मोहर आता येणं शक्य झालेलं आहे. आणि नीलम तोतापुरी ह्या ज्या नवीन नवती ज्या रेग्युलर बिअरर व्हरायटी आहेत यांना मात्र नवीन नवतीवरही मोहर येतो. आता फळधारणेसाठीची छाटणी ती आता काही आपण इथं घेतलेली मागे चर्चा झाली बघा. तर अशा प्रकारची ही छाटणी करत असताना या दुपारचं ऊन हे खालपासून वरपर्यंत दोन्हीकडे ऊन लागते बघा. आणि हे फळधारणा ही खालपर्यंत फळधारणा पाहिजे. आणि याला आता ही खूप चांगली फळधारणा आहे. आंब्याचे फळ मोसंबीच्या फळासारखे बाहेर दिसत नसतात. या आत याच्यात खूप फळ आहेत. तर अशा प्रकारची हे पाहिजे. आणि तुम्हाला मल्चिंग अशा बागेला करायची असली तर हे ड्रिपची लाईन इथं एक लाईन टाकायची आणि इथं एक लाईन टाकायची आणि मध्येच खतं पाणी हे सगळं द्यायचं. आणि मल्चिंग आता करायची ते इथून इथपर्यंत इथून तर इथपर्यंत मल्चिंग करायची. आत खोडाकडं मल्चिंग करण्याची आवश्यकता नाही. हे छाटणी नंतरचं व्यवस्थापन ते काही आपण घेणार नाही आता. तो पावसाळ्यातला हे आहे मुद्दा आहे. आता हे बोर्डो पेस्ट मात्र खालपासून वरपर्यंत पहिल्या बेचक्याच्या वर हे इथपर्यंत बोर्डो पेस्ट ही अतिशय काळजीपूर्वक कृपया सर्वांनी लावणं आवश्यक आहे. नसता जर कधी गमासिस सुरू झाला तर कंट्रोल करणं अतिशय अवघड जातो. आता आंबा लागवड लवकर काढणीस आणण्यासाठी हा पॅक्लोब्युट्राझोलचा वापर हा बहुतेकांना आता सगळ्यांना माहीत झालेला आहे. आणि तुम्हाला एक सांगतो मी हे पॅक्लोब्युट्राझोल किंवा कल्टार जर आलं नसतं हे निर्माण झालं नसतं तर आपण हा वेबिनारही घेतला नसता आणि आपण आंबाही घेतला नसता. कारण काय की आपली नॉर्मल जी काढणी आहे ही 15-20 मे ला सुरू होते आणि गुजरातची काढणी याच वेळेस येते. हे मी सगळं केसरच्या बाबतीत कोकणा व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रातलं बोलतोय बरं का. हे कृपया लक्षात घ्या. याच्यात कोकणचा हवामान वेगळं आहे आणि व्हरायटी वेगळी आहे. हे फक्त आपल्या इतरत्र कोकणा व्यतिरिक्त जे आहे आपली नॉर्मल हार्वेस्टिंग ही 15-20 मे ला सुरू होते. गुजरातची काढणी सुद्धा 15-20 मे ला सुरू होती. आणि आपल्या भारी जमिनीतल्या बागा असल्या त्या तर 25-30 मे पर्यंत पुढे जातात. आणि गुजरात बरोबर आपला आंबा काढायला आला तर आपल्याला 30-40 रुपयाच्या वर भाव मिळत नाही. आणि या स्पर्धेमुळं हे भाव अतिशय पडतात. त्यामुळं आपली काढणी जर कधी एप्रिल मध्ये कमीत कमी 50% जरी काढणी झाली आणि 15 मे पर्यंत एकूण 70-80% जरी काढणी झाली आपली तर आपल्याला सरासरी 100 रुपये भाव मिळतो. बरेच शेतकरी आता सांगोल्याच्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी 200 रुपये भाव मिळवलेला आहे. पूर्ण बागेला 200-175 रुपये भाव मिळवलेला आहे. परंतु सर्वसाधारण मी आपल्या समोर बोलतो. आणि त्यासाठी या हे जे कल्टार वगैरे जे आहेत त्याचा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट हा पॅक्लोब्युट्राझोल. तर ह्या पॅक्लोब्युट्राझोलचा वापर हा वाढल्यामुळं याच्यावर काही आपले प्रश्न असतील की पॅक्लोब्युट्राझोल वापरल्यामुळं झाडं मरतात, लवकर थांबतात, लवकर खराब होतात. तर हे आपण प्रश्न उत्तराच्या याच्यात घेऊ. तर हे कल्टार सिंजंटाचं कल्टर असतं हे पॅक्लोब्युट्राझोलचं एक प्रोडक्ट आहे. हे ऍप्लिकेशनची मेथड दिलेली आहे. नंतर याचे फायदे काय आहेत ते दिलेले आहेत. आणि हे खताचं वेळापत्रक कृपया एक लक्षात घ्या. आपण आता ठिबक शिवाय हे करत नाही तुमचे बागा नाहीत तर
शक्यतोवर फर्टिगेशन शेड्यूल हे जमिनीतून पाण्यातून द्यायचे खतावर भर ठेवा. आणि हे एकदा हे खत दिलं आपण जून मध्ये की परत जानेवारी पर्यंत खत द्यायची गरज नाही. जे सॉलिड फर्टिलायझर असतं ते फक्त फर्टिगेशन हे याच्यामधून करा तुम्ही. तुमच्या ड्रीप मधून आपले खत हे शेड्यूल हे तयार केलेलं आहे. हे जैन इरिगेशननं केलेलं आहे आणि तामिळनाडू ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीनं हे अतिशय व्यवस्थित केलेलं आहे. हे शेड्यूल जर पूर्ण आपण पाळलं तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न यामधून आंब्यामधून मिळतंय. आणि इरिगेशन साठी सुद्धा हे वॉटर रिक्वायरमेंट, झाडाची वॉटर रिक्वायरमेंट किती आहे ते याच्यामध्ये सविस्तर आपण दिलेलं आहे. या अशा बागा हे बघा, या दोन्हीच्या मध्ये आता याचे फिडिंग रूट आलेले आहेत. आणि हे अशोकरावची बाग आहे बघा, ही अतिशय चांगल्या प्रकारचे, कालच त्यांचे फोटो आले. ही अतिशय माळ रानावरची खडकाच्या मातीवर ही बाग आलेली आहे. आणि आता इथून पुढं ह्याच्यावर मी थोडस आपल्याशी बोलणार आहे. हे बघा, मोहर संरक्षण हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे आपल्याकडं. आणि गुजरातमध्ये, आंध्रामध्ये आणि कोकणामध्ये यांच्यामध्ये आपल्यामध्ये मोहर संरक्षणामध्ये अतिशय फरक पडतो. आपलं मोहर संरक्षण करायचं म्हणजे मुख्यतः कशापासून आपल्याला संरक्षण करायचं आहे? भुरी रोगापासून. भुरी रोगच सगळ्यात महत्वाचा. आणि नंबर 2 वर मग तुडतुडे येतात, जे चिकट पान करतं. तुडतुडे हे पावसाळा जास्त झाला तर तुडतुडे वाढतात. पावसाळा जर जास्त नसला तर तुडतुड्याची संख्या अतिशय कमी राहते. एक कृपया लक्षात घ्या, या वर्षी आपला पावसाळा कमी असल्यामुळं आपल्याला तुडतुड्यापासून अतिशय कमी धोका आहे. मात्र आता दिवाळी झाल्यानंतर काही पाऊस पडले तर मग मात्र तुडतुडे वाढू शकतात. आता तुडतुडे तुमचं पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी. तर या दोघांसाठी आणि काही प्रमाणात आपल्याकडे करपा रोग येतो. या 3 गोष्टीपासूनच आपल्याला सावध राहायचंय. आता ही परिस्थिती कोकणामध्ये वेगळी आहे. कोकणामध्ये तुडतुडे जास्त असतात. आंबे फळं सगळे काळे पडतात बघा. तुम्हाला फळं विकत घेताना पाहायला भेटलं तर बऱ्याच बागेमध्ये फळावर असे काळे चट्टेचे चट्टे तेलकट आलेले असतात. तर त्याला तेला रोग म्हणतात. तर तो आपल्याकडे कमी आहे आणि त्यांच्याकडे करपा जास्त आहे. आपल्याकडे करपा अतिशय कमी आहे, आपल्याकडे भुरी जास्त आहे, त्यांच्याकडे भुरी कमी आहे. तर एक लक्षात घ्या, करपासाठी किंवा भुरीसाठी आपण भुरीसाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे गंधक, 2.5% गंधक पाणी मिश्रित. तुडतुड्यासाठी सायपरमेथ्रिन घ्या, निम्बिसिडिन घ्या. म्हणजे कुठलंही कीटनाशक घेतलं तर तुम्हाला यू कॅन कंट्रोल दिस. इमिडाक्लोप्रिड घ्या, तर हे तुम्हाला अतिशय योग्य पद्धतीने कंट्रोल करता येतं. फक्त एक काळजी घ्यायची की आता तुमचा मोहराला सुरुवात होण्याची शक्यता आहे असं वाटलं की पहिली फवारणी याच्यातली सुरू करायची. ही पहिली फवारणी आपण सायपरमेथ्रिन किंवा निम्बिसिडिन घेतलं, याच्यात गंधक घ्यायची गरज नाही कारण मोहर अजून बाहेर पडलेलं नाही. दुसऱ्या फवारणीमध्ये पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्राम किंवा 25 ग्राम किंवा कार्बन डायझिम घ्या. म्हणजे एक घ्या गंधक किंवा कार्बन डायझिम आणि त्यामध्ये ऍक्टारा मिसळा तुमच्या याच्यासाठी. कशासाठी? तुडतुड्यासाठी. आता हा ऍक्टारा तुडतुड्यासाठीची फवारणी फक्त मोहर उमलत असताना एक 15-20 दिवस 3 आठवडे ही फवारणी टाळावी, कारण मधमाशी याची वेळ असते. या काळामध्ये फक्त गंधक किंवा कार्बन डायझिम मोर भागवायचं. मग
गंधक एकदा घ्यायचं, दुसऱ्या वेळेस कार्बनडायझिम घ्यायचं, परत गंधक घ्यायचं, परत कार्बनडायझिम घ्यायचं. आणि या कीडनाशकामध्ये एकदा ऍक्टारा घ्यायचा, एकदा इमिडाक्लोप्रिड घ्यायचं. आणि जास्त जर कधी तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असली तर हे सायपरमेथ्रिन घ्यायचं. म्हणजे एक कीड एक रोगनाशक. फक्त मोहर उमललेला असताना हे घ्यायचं नाही. काय घ्यायचं नाही? कीटनाशक घ्यायचं नाही, जेणेकरून तुमची मोहळाची माशी त्यावर येणार नाही. ती मोकळी, तिला यायला मोकळं वाटलं पाहिजे, म्हणजे तिला अडथळा नको. म्हणून आपल्याला कीडनाशक त्यावेळेस घ्यायचं नाही. आता याच्यावर आणखी काही प्रश्न असले तर मला वाटतं हे प्रश्न विचारा.